हॅलो एव्हरीवन, नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारींमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा व्लॉगला सुरुवात करते। तर आजचा दिवस तुमचा सुखाचा, आनंदाचा, उत्साहाने भरलेला असा जाऊ देत आणि आजच्या दिवशी तुम्ही जे काही ठरवलं असेल ते सत्कारणी लागू देत। तर चला लगेच आपण व्लॉग सुरू करूया। हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग। तर बघा सगळ्यांचं चाललेलं आहे नाश्ता। आज आहे आरूच्या स्कूलमध्ये गॅदरिंग, तर आता तिच्या गॅदरिंगची प्रिपरेशन करायची आहे। अजून आंघोळ नाही झालेली तिची, बघा कशी बसली भूतासारखी, तशीच बसलेली आहे। सकाळी उठून तिला 8 वाजता जायचं होतं, तिने आवरलंय आणि मला म्हणते की आता बस येईल, 8 वाजता जायचं आहे स्कूलला। तर आता त्यांना बोलवलेलं आहे 3 वाजता, म्हणजे 2:30 वाजता बस येणार आहे, 3 वाजता स्टुडंटला आपल्याला सोडायचं आहे नेऊन पॅरेंट्सनी। तर आता तिच्यासोबत मला जावं लागणार आहे। तर बघू आता घरातला अजून आमचं आवरायचं आहे। आताशी चाललेला आहे नाश्ता, अजून सगळ्यांचा आवरायचं आहे। अनिश बघा कसं नाश्ता करते। काय करते अनिश? काय करते नाश्त्याला? काय बनवलंय? हा, कांदा पोहे केली। होय, बर बर, बोलव सगळ्यांना नाश्ता करायला। चला आता आम्ही आवरतो। आता आरूच्या सगळ्या म्हणजे तिला फक्त ड्रेपरी देणार आहेत स्कूलमधून, म्हणजे ड्रेस वगैरे आणि इतर काही असेल ते, पण बाकी ज्वेलरी, मेकअप वगैरे ते घरातून करून जायचंय। साधा कलर ड्रेस घालून जायचं आणि तिला कसं बाकी सगळ्या गोष्टी हँडल करता येणार नाही, त्यामुळे मी सोबत जाणार आहे तिच्या। तर बघू आता, तुम्हाला जे काही असेल ते अपडेट पुढं मिळत राहतील, त्यामुळे चॅनलवरती शेवटपर्यंत कनेक्टेड राहा व्हिडिओवरती आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग होणारच आहे, कारण की आज आहे गॅदरिंग, त्यानंतर तुम्हाला खूप काही फन, एन्जॉयमेंट सगळं काही पाहायला भेटणार आहे। जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, जर आजचा व्हिडिओ हा मोठा झाला तर मे बी तो 2 पार्टमध्ये येईल, पण नाही इतका मोठा झाला तर एका पार्टमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल। तर चला, स्टे कनेक्टेड। हाय गाईज, तर हे बघा मी आरूची आत्ता जस्ट हेअरस्टाईल केलेली आहे। तिचा डान्स जो आहे त्याच्यामध्ये तिला नऊवारी कॉस्ट्युम दिलेला आहे, त्यामुळे मग तिला ना असा आंबाडा वगैरे घालायला सांगितलेलं, त्या टाईपची हेअरस्टाईल करायला सांगितलेली। तर त्यामुळे मी बऱ्याच दिवसांपासून एक आता 8-9 महिने होत आले असतील, यावर्षी तिची केस जास्त कटच नाही केले, हेअर असेच ठेवून दिले होते, वाढवले होते, त्यामुळे तिची हेअरस्टाईल प्रॉपर मला करता आली। म्हणजे फ्रंटला सुद्धा असे जे आपण फ्लेक्स घेऊन व्यवस्थित अशी दोन्ही साईडून मध्ये भांग पाडून जी आपण छान अशी आंबाड्यासाठी हेअरस्टाईल करतो तशी ॲक्च्युअल हेअरस्टाईल मला तिची करता आली आणि ती खूप छान वाटत होती। त्याचनंतर पाठीमागे आंबाडा पण व्यवस्थित तिचा घालता आला। ती या सगळ्यांनी तिचा ओव्हरऑल लुक खूप छान वाटत होता, एकदम प्रॉपर असं आंबाड्याची हेअरस्टाईल तिची झाली होती आणि जी की तुम्ही बघितली। पण मी हेअरस्टाईल ज्यावेळेस करत होते त्यावेळी शूट नाही केलं, कारण थोडंसं हेक्टिक जात होतं, कारण की ना तिचे काही केस एकदम छोटे छोटे होते, तर त्याला क्लिप्स वगैरे लावणं त्यासाठी थोडंसं हे होत होतं, त्यामुळे मी त्यावेळेस म्हणजे कॅमेरा वगैरे ऑन करायचं विसरूनच गेले होते, ते शूटच नाही केलं, डायरेक्ट हेअरस्टाईल नंतरचं शूट केलं। तर आता हेअरस्टाईल झाली, त्यानंतर तिचा मेकअपचा मी बेस करून घेतलेला आहे, प्रायमर वगैरे सगळं अप्लाय करून। त्यानंतर आता मी करत आहे आय मेकअप। तर जास्त काही लावत नाही, तिला काजळ वगैरे नाही जास्त आवडत, कारण तिला डोळ्यात नाही होतं, तर त्यामुळे मी फक्त लायनर वगैरे लावून घेतलं आणि नंतर तिला आय मेकअप करते। तर एकदम हलकाच असा, जास्त हेवी पण नाही करणार आहे, सिम्पल लुकमध्येच तिचा मेकअप करणार आहे। तर आय मेकअपसाठी मी तिला आय शॅडो वगैरे अप्लाय केले आणि थोडंसं स्मज केलं कॉर्नरला, तर छान वाटत होतं, एकदम असं हेवी पण नाही, असा डार्क पण नाही आणि सिम्पल पण सोबर लुक असा। आणि त्यानंतर ब्लश वगैरे अप्लाय करायचं चालू होतं। तर ॲक्च्युली जे माझं कॉम्पॅक्ट होतं ते हे झालं होतं, त्यामुळे मग तिला लास्ट टाइम जे गिफ्ट भेटलं होतं मेकअप किट त्याच्यामधूनच करत होते, पण छान झाला, इतकं हे नव्हतं ते, पण मेकअप व्यवस्थित तिचा प्रॉपर झाला। आणि त्यानंतर मग तिला मी बिंदी पण अटॅच केली, पण ॲक्च्युली प्रॉब्लेम असा होता की तिला कॉस्ट्युम घरी दिले नव्हते, त्यामुळे ते तिथे क्लासमध्ये जाऊन ते वेअर करायचे होते। तर हा बघा अशा प्रकारे तिचा मेकअप फायनल झालेला आहे। लास्टला मी आता तिचं लिपस्टिक लावत आहे आणि स्कूलमध्ये जाऊनच तिला पूर्ण ड्रेपरी वगैरे देणार, आणि मग तिथे तिचा ओव्हरऑल लुक तयार होईल। तर बघू आपण तिथे गेल्यानंतर, जर जमलं तर क्लिक करू। तर अशा प्रकारे बघा तिची हेअरस्टाईल किती छान वाटते। तर हे लॉंग हेअर असल्यामुळे हे सगळं पॉसिबल झालेलं आहे। तर चला, झालेला आहे तिचा मेकअप। तर त्यानंतर बघा तिचं आवरलं आणि बस येणार होती 2:30 वाजता, मग बस आली आणि मला काही आवरायला वेळ भेटला ना, त्यामुळे मी मग जो ड्रेस होता तोच वेअर केला। माझं सगळं प्लॅनिंग चेंज झालं, साडी वगैरे नाही नेसायला जमली, कारण खूप वेळ झाला तिच्या मेकअपसाठी।
आणि मग आता आम्ही बसमधूनच तिच्यासोबत निघालेलो आहे स्कूलला गॅदरिंगसाठी, कारण आपल्याकडे गाडी पण नाही आहे प्रॉपर म्हणजे एकटं जाण्यासाठी, आणि त्यामुळे म्हटलं की तिच्यासोबत बसनेच जावं. तर आलेले आहे आम्ही सगळे आलेलो आहोत ग्राउंडवरती. तर तिच्यासोबत मी फक्त एकटेच आलेले. तिला मी आता जस्ट क्लासरूममध्ये सोडली, सगळं काही तिच्याकडे व्यवस्थित दिलं, पाणी बॉटल टिफिन वगैरे, आणि मग आता पॅरेंट्सला सगळ्या बाहेर थांबायला थांबायला. आता बसण्याची वगैरे व्यवस्था अजून सुरू आहे. तोपर्यंत इकडे कॉर्नरला आम्ही थांबलेलो आहोत. तर इथे ग्राउंडवर सगळी त्यांची तयारी चाललेली आहे, टीचर्स लोकांची प्रिपरेशन गॅदरिंगची. थोडंफार झालेलं आहे, थोडीफार बाकी आहे. तर इथे मी तोपर्यंत थांबलेली आहे, कारण ॲक्च्युली त्यांचं ड्रेपरी वगैरे आलेले आहेत, त्याच्या पण गाड्या आत्ता जस्ट आल्या. तर आता बघू, जर बोलवलं आतमध्ये तर जायला भेटेल, नाही तर मग नाही कदाचित, कारण आतमध्ये पॅरेंट्सला सोडतच नाहीत शक्यतो. तर चला शेवटपर्यंत कनेक्टेड राहा. तर बघा मॅट वगैरे टाकून दिल्या आणि मग इथे आम्हाला बसायला सांगितलं होतं. तर इथे एक छान असा किस्सा घडला. ॲक्च्युली ज्या साईडला बोर्ड लावला होता महिलांचा, त्या साईडला खूप ऊन होतं आणि एका साईडला बोर्ड लावला होता पुरुष असा, आणि मॅट टाकल्या होत्या. आणि झालं असं की मॅट टाकल्यानंतर ज्या सगळ्या लेडीज होत्या त्या सगळ्या धावत जाऊन त्या मॅटवर बसल्या जिथे की पुरुष असं लिहिलं होतं. आणि मग शेवटी त्यांना ते बोर्ड चेंज करावे लागले. म्हणजे जिथे जेंट्सचा पुरुषांचा लिहिलं होतं तो बोर्डच्या तिथे लेडीजचा लावावा लागला, आणि लेडीजच्या तिथे शेवटी जेंट्सचा लावावा लागला. कारण असं आहे, लेडीज जिथे जातील तिथे सगळं काही चेंजेस होत राहतात. तर फायनली हे बघा अशा प्रकारे अरेंजमेंट केलेली आहे. तर इथला बघा बोर्ड चेंज केला, इथे पुरुष होतं तिकडे महिला होतं, तर हे लेडीज इकडे बसल्यामुळे ते सगळं चेंज केलं. तर अशा प्रकारे स्टेजचे वगैरे प्रिपरेशन झालेले आहेत. आणि आता बघू आता कधी कार्यक्रम सुरू होईल, थोड्याच वेळात होईल मे बी. तर फायनली बघा कार्यक्रम सुरू झालेला आहे. अतिथींचं आगमन झालेलं आहे, दीपप्रज्वलन झालं, आणि इकडे एकीकडे स्कूल स्टुडंट जे काही त्यांचं स्वागत गीत असेल किंवा वंदना असेल आणि ईशा स्तवन सगळं काही त्यांचं चाललं होतं इकडे एका साईडला. त्यानंतर मग इकडे चाललेलं आहे स्कूल स्टुडंटचं स्वागत गीत. तर खूप छान असं एक नवीन पद्धतीचं, म्हणजे नवीनच मी हे ऐकलं, स्वागत गीत खूप छान असं त्यांनी प्रिपरेशन केलेलं आणि खूप छान बसवलेलं आणि मस्त म्हणत पण होत्या. तर भारी वाटलं हा सगळा, म्हणजे हे सगळे कार्यक्रम वगैरे हे सगळ्या अशा गोष्टी पाहिल्यानंतर आपल्या स्कूल टाईमची ॲक्च्युली आपल्याला आठवण येते. तर तसंच काहीसा प्रसंग हा म्हणावा लागेल. त्यानंतर नेक्स्ट म्हणजे प्राईज डिस्ट्रीब्युशन झालं. प्राईज डिस्ट्रीब्युशन नंतर मग बाकी सगळा कार्यक्रम सुरू होणार होता. तर हे बघा फायनली आता सगळे तोपर्यंत घरचे पण आलेले आहेत. बाकी मी एकटीच पुढे आलेले, बाकी सगळे घरीच होते, अनिश वगैरे सगळेच. तर आत्ता जस्ट त्यांची रिक्षा वगैरे आली आणि सगळे आलेले आहेत. मग आता सगळी जागा मी ठेवली होती थोडीफार इथे, तर तिथेच त्यांना भेटून गेली स्टेजच्या फ्रंटलाच. तर लेट्स स्टार्ट. सगळे आपण ज्याची वाट बघत होतो तर तो ॲक्च्युली प्रोग्राम सुरू झालेला आहे. तर फर्स्ट जो डान्स आहे ते गणेश वंदना, तर तो सुरू आहे आणि त्यांच्या ज्या मिस आहेत त्यासुद्धा शूट करतात. ॲक्च्युली हे सगळं आता कॉमन झालं आहे. तर छान असं गणेश वंदनाचा डान्स छान असा पार पडला. तर ॲक्च्युली मी आता तुम्हाला ना छोटे छोटे क्लिप्स दाखवते, जास्त नाही दाखवू शकत कारण कॉपीराईट क्लेम इश्यू, त्यामुळे. तर बघू मला जसं होईल तसं मी शेअर करेल, कारण विदाऊट सॉन्ग काही शेअर करणं तर ते पण बरोबर वाटणार नाही सॉन्ग म्यूट करून, कारण त्याच्यामध्ये मग काही मजा नाही. तर जसं जमेल तसं शूट केलेलं मी थोडंफार तुमच्याशी शेअर करते, तर समजून घ्या. तर हा आता सुरू झालेला आहे नर्सरीचा छोट्या मुलांचा डान्स. बघा खूप क्यूट असे डान्स करतात. आणि आता मला एक गोष्ट तुम्हाला आवर्जून दाखवावीशी वाटते. तर हे बघा, तर एकदा का तिथेच पुरो डान्स झाला समोर स्टेजवर की हे बघा सगळे कॅमेरे ऑन झालेले आहेत. तर जे प्रत्येकजण व्हिडिओ शूट करत आहे, प्रत्येक जणाच्या हातामध्ये फोन आहेत. तर आजकाल हे दृश्य खूप हे झालेलं आहे, वेगळं म्हणजे कॉमन झालेलं आहे की जिकडे तिकडे काही झालं की लगेच कॅमेरे ऑन होतात. तर हे मला खूप वेगळं. त्यानंतर हा दुसरा लहान मुलांचा मेरे पापा डान्स पण खूप छान झाला.
त्यानंतर हा मोठ्या मुलांचा आई जगदंबे डान्स पण खूप छान असं वेगवेगळे रूपं त्यांनी दाखवली होती ह्याच्यातून देवीची, तर खूप भारी वाटत होता. तर खूप छान असं त्यांनी कोरिओग्राफ केलेले प्रत्येक डान्स आणि सगळ्याचा खूप छान असा सगळे पॅरेंट्स एन्जॉय करत होते. तरी बघा अशा प्रकारे वेगवेगळी देवीची रूपं त्यांनी ह्याच्यामध्ये दाखवलीत. तर भारी असं प्रेझेंटेशन होतं. त्यानंतर HKGचा आणखीन एक हा केळेवालीचा डान्स, तो पण खूप भारी झाला. त्यानंतर फायनली हा बघा आलेला आहे आरूचा डान्स. तर आता आरू बघूया. आता आम्ही आधी शोधत होतो, जेव्हा स्टेजवरती मुलं आली त्याच्यानंतर ती एकदम एंडिंगला आली आणि जेव्हा ती दिसली तेव्हा म्हणजे खूप भारी वाटलं. ती पण आम्हाला शोधत होती कोण दिसते का कुठे, आणि तिला एक जेंट्सच्या तिथे जागा माहीत होती तिच्या पप्पांची, तर तिथे ती बरोबर बघत होती की ते गेल्या वर्षी पण तिथेच उभे राहिलेले, तर ती शोधत होती की ते तिथे उभे आहेत का. आणि ॲक्च्युली तिची हाईट जास्त असल्यामुळे तिच्या क्लासमध्ये ना सगळ्या मुलींची हाईट खूप कमी आहे आणि हिची हाईट जास्त असल्यामुळे हिला मागेच उभं केलं होतं. गेल्या वर्षी ती पुढे होती कारण त्यावेळेस ती कॉर्नरला होती आणि त्यावेळेस फ्रॉकमध्ये पण ती कमी दिसायची उंचीने, आणि आता तिला पाठीमागे उभी केली होती. आणि तुम्हाला मी जमेल तसं दाखवते बघा इथे. त्यामुळे ती जास्त दिसली नाही आणि ॲक्च्युली तिचा डान्स शूट करायचा होता तर तो शूटही करता आला नाही जास्त, त्यामुळे थोडंसं नर्वसनेस आलं. आणि एकतर तिचा फोटो पण वगैरे काही काढता आला आणि सगळ्यांपेक्षा ती जरा वेगळी दिसत होती. तिचं प्रॉपर हेअरस्टाईल वगैरे, कारण तिची हेअर मोठे असल्यामुळे तिचं आंबाडा वगैरे मला व्यवस्थित घालता आला होता, त्यामुळे तिचा एकंदर जो नऊवारीचा लुक होता तो भारी दिसत होता. पण तिचं शूटच घेता आलं नाही आणि नाही तिचा फोटो काढता आला. तर चला जेवढं जमलं तेवढं तुमच्याशी मी शेअर करते आहे. त्यानंतर आरूचा डान्स झाल्यानंतर आम्ही 1-2 डान्स बघितला आणि घरी आलो. तर हा एक खूप छान झाला मिलिटरीचा, म्हणजे मुलांचा तो कंधे से कंधे मिलते कदमों से कदम मिलते, तो एक छान झाला. आणि त्यानंतर मग आम्ही शेवटी घरी आलो कारण मुलं काही थांबत नव्हती. तर फायनली बघा सगळं गॅदरिंग संपले. आता आम्ही आलेलो आहे घरी, म्हणजे गॅदरिंग अजून चालू आहे, आम्ही आलेलो आहे घरी कारण आम्हाला ॲलर्जी होती ह्याला अनिशला. तर घरात आल्यानंतर हा छान असा खेळायला लागलाय आणि तिथे तो काही गप्प बसत नव्हता. तर चला एकंदर असा व्लॉग होता, कसा वाटला ते नक्की. तर आजचा आरूचा डान्स आणि गॅदरिंगचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओ आणि व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, श्री स्वामी समर्थ, आणि भेटू लवकरच. तर नक्की सांगा कमेंटमध्ये कसा वाटला. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर पण करा. बाय बाय.